जय श्रीराम सर्वांना। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक लर्निंग पर्पजने व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपण आज पाहणार आहोत की एक सक्सेसफुल ट्रेडर होण्यासाठी आपल्याला जो रिस्क मॅनेजमेंट आणि रिस्क रिवॉर्ड, आपण आज रिस्क रिवॉर्ड एक टप्प्याटप्प्याने शिकणार आहोत। तर आज आपण पाहणार आहोत की एक सक्सेसफुल ट्रेडर होण्यासाठी आपल्याला रिस्क रिवॉर्ड कसा फॉलो करायचा आणि रिस्क रिवॉर्ड फॉलो केल्याशिवाय आपण ट्रेडिंग मध्ये एक पाऊल पुढे येणार नाही। तेच आपण रोज येणार, रोज लॉस करणार, रोज प्रॉफिट करणार, पण कुठेतरी मंथच्या एंडला, वीकच्या एंडला आपण प्रॉफिटेबल राहणारच का? आपण जर रिस्क रिवॉर्ड फॉलो केला, 100% ॲक्युरसी असली तर 100% प्रॉफिटेबल राहणार। पण आपण जर रोजचे पाडे तेच चालू घेतला ट्रेड, रिस्क मॅनेजमेंट नाही, रिस्क रिवॉर्ड नाही, त्याला प्रॉपर लॉस देणार नाही, त्याच्यामध्ये प्रॉफिट प्रॉपर घेणार नाही, थोडं प्रॉफिट दिसायला लागले की आपण ट्रेड मधून एक्झिट करणार। तर आपण आज शिकणार आहोत की रिस्क रिवॉर्ड आणि रिस्क कसे आपण फॉलो करायचे, ज्याच्यामध्ये आपण रिस्क रिवॉर्ड टूल लावून पण पाहणार आहोत आणि सर्व काही पाहणार आहोत की रिस्क रिवॉर्ड आपण कसं तयार करायचा। तर इथे बघू शकता की एक सक्सेसफुल ट्रेडर होण्यासाठी आपल्याला काय लिहायचं, बॅलन्स द स्केल ट्रेडिंग सक्सेसफुल ऑफ ट्रेडिंग सक्सेसफुल, म्हणजे जे स्केल आहे रिस्क मॅनेजमेंट आणि रिस्क रिवॉर्डचं जे तराजू म्हणून आपण थोडक्यात मराठीमध्ये जो तराजू आहे तो आपल्याला बॅलन्स करावा लागतो। हा जर बॅलन्स असेल तरच आपण महिन्याच्या शेवटी काही ना काही मार्केटमध्ये प्रॉफिट कमवू शकतो। तर बघूया आपण की हे स्केल आपण कसं तयार करायचं। तर इथे पाहू शकता तुम्ही की रिस्क रिवॉर्ड आणि रिस्क रिवॉर्ड 100% आपण फॉलो केलं तर ह्या रिस्क रिवॉर्ड मध्ये ना तुम्हाला आहे ना 3 प्रॉफिट पाहिजे फक्त। म्हणजे तुम्ही ना 5 दिवस मार्केट चालू असतं, 5 डेज मार्केट चालू आहे, 5 दिवसामध्ये फक्त तुम्हाला 3 दिवस प्रॉफिट पाहिजे तुम्ही जर रिस्क रिवॉर्ड फॉलो करून करत असाल तर। आणि 5 दिवसातले 3 दिवस जर प्रॉफिट केले आणि 2 दिवस जरी तुम्हाला लॉस असले तरी तुम्ही 60% प्रॉफिटेबल राहणार। 60% म्हणजे तुम्ही 100 रुपये कमवले, 100 रुपयातले तुमचे इथं किती समजा 40 रुपये गेलेले, 20-20 रुपये गेलेले आणि तुमच्याकडे तरी पण 60 रुपये शिल्लक राहिलेले आहेत। हे तुम्ही मोठ्या स्केलवर विचार करा, आपण छोट्या स्केलवर विचार केलेला आहे। आणि रिस्क रिवॉर्ड असेच काम करतो की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिटेबल होण्याचे चान्सेस जास्त असतात। तुम्ही कॉस्ट टू कॉस्ट जरी तुम्ही ना समजा 2 प्रॉफिट केले आणि 3 जरी लॉस केले तरी तुम्ही कॉस्ट टू कॉस्ट राहणार आहे, तुम्हाला लॉस होणार नाही। म्हणजे लॉस जरी जास्त असले तरी तुम्ही कॉस्ट टू कॉस्ट राहणार। तुम्ही जानेवारी मध्ये प्रॉफिट लॉस बघितला असेल, जानेवारी मध्ये सर्वात जास्त लॉस होते मला आणि फक्त 3 ते 4 प्रॉफिट होते, परंतु तरी पण त्या वीक मध्ये आपण कॉस्ट टू कॉस्ट राहिलो। कशामुळे कॉस्ट टू कॉस्ट राहिलो? आपण फक्त रिस्क रिवॉर्ड फॉलो केलेला होता आणि रिस्क रिवॉर्डच्या अंडर आपण प्रॉफिटेबल राहिलो। तर आपण बघूया की रिस्क रिवॉर्ड आपण कसा फॉलो करायचा। आता इथे चार्ट पाहू शकता तुम्ही की रिस्क मॅनेजमेंट आणि रिस्क रिवॉर्ड काय। की रिस्क मॅनेजमेंट म्हणजे तुम्ही एका ट्रेडला देणारा लॉस किती डिफाईन करताय आणि त्या ट्रेड मध्ये किती प्रॉफिट घेणार आहेत याला आपण रिस्क रिवॉर्ड म्हणतो। म्हणजे एका ट्रेड मध्ये जर तुम्ही 20 रुपये लॉस देणार असाल तर त्या ट्रेड मध्ये तुम्हाला किती प्रॉफिट घेणार, 20 घेणार किंवा 40 घेणार किंवा 60 घेणार। जर तुम्ही इथे पाहत असाल की तुम्ही 20 रुपये द्यायला तयार आहेत मार्केटला, तुम्ही 20 रुपयाचा लॉस द्यायला तयार आहेत मार्केटला आणि 20 रुपयाच्या अंडर जर 20 रुपयाचं जर प्रॉफिट घेत असाल किंवा आपण इथे बघूया चार्ट वरती पाहत असाल तुम्ही की या वेळेस किती 40 रुपयाची रिस्क आहे, 40 पॉईंटची रिस्क आहे आणि 40 पॉईंटच प्रॉफिट आहे। 40 पॉईंटची रिस्क आणि 40 पॉईंटचं प्रॉफिट म्हणजे हे काय रिस्क रिवॉर्ड कसा झाला? हा रिस्क रिवॉर्ड झाला 1:1, म्हणजे तुम्ही 40 पॉईंट द्यायला पण तयार आहात आणि मार्केट कडून 40 पॉईंट द्यायला तयार आहात। आणि हा रिस्क रिवॉर्ड तुम्ही स्टार्टिंगला तुम्ही लर्निंग पर्पज साठी वापरू शकता की तुम्ही शिकण्यासाठी आलेले आहात मार्केटमध्ये आणि कुठेतरी तुमच्या मनामध्ये भीती असते की माझं प्रॉफिट जाईल, माझं प्रॉफिट जाईल, जे प्रॉफिट झालंय। मग तुम्हाला आहे ना 1:1 तुम्ही 1 मंथ बुक करायला शिका, 1 महिना तुम्ही 1:1 बुक करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही दमादमाने कॉन्फिडन्स डेव्हलपमेंट करा। ज्यावेळेस तुमच्याकडे कॉन्फिडन्स लेवल हाय असेल तुमची, त्यावेळेस तुम्ही नंतर रिस्क रिवॉर्ड वाढवा। आणि रिस्क रिवॉर्ड काय करायचं नंतर आपल्याला की आता रिस्क किती होणार, आपली रिस्क तीच आहे, आपण रिस्क इथं वाढवली का, रिस्क 40 पॉईंटचीच आहे, आपल्याला रिवॉर्ड वाढवायचा आहे, रिस्क तेवढीच ठेवायची। आपण काय केलं की रिवॉर्ड आहे ना या वेळेस काय केला 80 पॉईंटचा रिवॉर्ड केलेला आहे। म्हणजे माझी रिस्क किती 40 पॉईंटची रिस्क होती माझी, मी रिस्क 40 पॉईंटची घेतोय, म्हणजे मी 40 पॉईंटचा लॉस द्यायला तयार आहे मार्केटला, पण मला त्याच्या अंडर पाहिजेत 80 पॉईंट। आणि हा रिस्क रिवॉर्ड सर्वात सुटेबल असतो ट्रेडिंग मध्ये
कारण हा रिस्क रिवॉर्ड भेटतो पण तेवढा. आणि ऑप्शन सेलिंग मध्ये 90% जणांचा रिस्क रिवॉर्ड 1:2 असतो, म्हणजे त्यांचा प्रॉफिट लॉसचं ठरलेलं असतं. फक्त ऑप्शन बाईंग मध्ये तुम्ही रिस्क रिवॉर्ड वाढवू शकता. ऑप्शन बाईंग मध्ये अनलिमिटेड प्रॉफिट आहे, तुम्ही त्याच्यामध्ये 1:3 पण बुक करू शकता, 1:4 पण बुक करू शकता. तर आपण बघूया की पुढचा रिस्क रिवॉर्ड 1:3, 4, 5 तुम्ही किती पण करू शकता ऑप्शन बाईंग मध्ये. पण ऑप्शन सेलिंग मध्ये आपण एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी म्हणून पाहतो आणि बिझनेस मध्ये आपण जास्त रिटर्न हे करत नाही. कन्सिस्टन्सी आपण की कन्सिस्टन्स मंथ मध्ये वीक मध्ये आपण प्रॉफिट कमवण्याचा प्रयत्न करतो, त्याला बिझनेस म्हणतो आपण. तर ऑप्शन बाईंग मध्ये मला ते सुटेबल वाटत नाही. तर येथे आपण बघूया की 1:3 चा रिस्क रिवॉर्ड आहे. म्हणजे तुम्ही येथे 40 पॉईंट रिस्क तीच आहे, रिस्क वाढवलेली नाहीये. तुम्ही कुठे पण बघा, तुम्हाला प्रॉफिटेबल व्हायचं असेल तर तुम्ही रिस्क वाढवू नका, तुम्ही रिवॉर्ड वाढवा, रिवॉर्डवर काम करा. तुम्ही कन्सिस्टन्सी रिवॉर्ड बुक करायला शिका आणि त्याच्यामध्ये तुम्ही 100% प्रॉफिटेबल राहणार आहे. आता इथे काय झालेलं आहे की 40 पॉईंटची रिस्क आहे माझी, मी 40 पॉईंट मार्केटला तयार आहे, पण माझे प्रॉफिट किती 120 पॉईंट मला पाहिजेत, 120 पॉईंटचा रिवॉर्ड पाहिजे. मग हा 1:3 रिस्क रिवॉर्ड झाला. आता आपण चार्ट वरती एक्सप्लेन करून बघूया की हा रिस्क रिवॉर्ड आपण कसा फॉलो करायचा आणि कसा रिस्क रिवॉर्ड टूल वापरायचा. तर इथे पाहू शकता आपण निफ्टीचा चार्ट लावलेला आहे इथे, आणि निफ्टीच्या चार्ट मध्ये तुम्ही पाहत असाल. आता मला पहिला काय, माझा पहिला रिस्क रिवॉर्ड काय आहे की आता आपण रिस्क रिवॉर्ड टूल आहे का ते इथे घेऊया. आता रिस्क रिवॉर्ड टूल घेतल्यानंतर आता मला इथे बाईंगची ऑपॉर्च्युनिटी दिसते, मार्केट कन्सल्टेशन केलं आणि ब्रेकआउट दिलाय. बाईंगची ऑपॉर्च्युनिटी दिसल्यामुळे मी काय करणार, रिस्क रिवॉर्ड टूल लावणार. आणि येथे मी रिस्क रिवॉर्ड टूल लावल्यानंतर माझा आता रिस्क काय ठरलेली की 1:1 बुक करायचं स्टार्टिंगला. मग 1:1 बुक करायचं, त्यानंतर मी काय करणार, 40 पॉईंटची रिस्क लावलेली. म्हणजे माझा रिस्क किती आता इथं रिस्क रिवॉर्ड रेशो पण येते, 40 पॉईंटची रिस्क लावलेली आणि इथे मी 40 पॉईंटचे टार्गेट लावलेले. म्हणजे 1:1 हा आपला रिस्क रिवॉर्ड झालेला आहे. 1:1 आपण बुक करायचं. तर बघा रिस्क रिवॉर्ड रेशो काय 1:1 इथं रिस्क रिवॉर्ड टूलने आपल्याला दाखवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जर बघत असाल की आपण द्यायला 40 पॉईंटचं रिस्क आहे आपली आणि 40 पॉईंटचं टार्गेट आहे. हा रिस्क रिवॉर्ड आपण 1:1 चा घेतलेला आहे. तर आपण बघूया की हा रिस्क रिवॉर्ड आपण वाढवून 1:2 चा करूया. आता आपण 40 पॉईंट द्यायला तयार होतो, 40 पॉईंट घ्यायला तयार होतो. पण आपण आता काय केलंय की रिवॉर्ड वाढवलेला, रिस्क नाही वाढवले, रिवॉर्ड वाढवला. आपण माइंडसेट तयार केलेले की मी आज 40 पॉईंट रेग्युलरली बुक करायला शिकलेलो आहे, मला आणखीन पुढे जायचंय मार्केटमध्ये, मला आणखीन प्रॉफिटेबल होण्यासाठी मला आणखीन रिस्क रिवॉर्ड वाढावं लागेल. हे तुम्हाला ऑटोमॅटिक समजून जाईल तुम्ही प्रोसेस फॉलो केल्यानंतर. तर आता इथे पाहू शकता की काय झालेलं आहे की रिस्क आहे का 40 पॉईंटचीच आहे आपली, रिस्क वाढवलेली आहे का आपण. पण इथं रिवॉर्ड जर बघत असाल तर 80 पॉईंटचा आहे. आणि हा रिस्क रिवॉर्ड आहे का बघा, रिस्क रिवॉर्ड टूलने आपल्याला सांगितले की तुमचे रिस्क 1:2 आता झालेली आहे. तुम्ही समजा इथे 40 पॉईंटची रिस्क घेतलेली आणि तुम्हाला इथे पाहिजे तर 80 पॉईंट, 1:2 चा रिस्क रिवॉर्ड हा तयार झालेला आहे आपला. तर आपण बघूया की पुढचा रिस्क रिवॉर्ड आपला काय आहे. पुढचा रिस्क रिवॉर्ड काय 1:3 चा रिस्क रिवॉर्ड आहे आपला. मग इथे काय करणार 120चं टार्गेट लावणार आपण आणि 120चं टार्गेट लावल्यानंतर तुम्हाला रिस्क रिवॉर्ड फॉलो करायचं 100% फॉलो करावंच लागेल जोपर्यंत तुम्ही प्रॉफिटेबल होणार नाहीत. कारण रिस्क रिवॉर्ड आहे असं टूल आहे, रिस्क रिवॉर्ड आहे असं मार्केटमध्ये मॅजिक आहे की जे 100% तुम्हाला एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनवणार आहे. तर इथे पाहू शकता आपला रिस्क तीच आहे, 40 पॉईंटची रिस्क आहे. आणि इथे जर रिवॉर्ड बघत असाल तुम्ही, रिवॉर्ड आहे आपला 120 पॉईंटचा रिवॉर्ड आहे. म्हणजे हा झालेला आहे 1:3 चा आपला रिस्क रिवॉर्ड झालेला आहे. म्हणजे मी इथे ना लॉस आहे ना, लॉस घेतोय 40 पॉईंटचा आणि मी प्रॉफिट घेतोय 120 पॉईंटचा. हा रिस्क रिवॉर्ड आहे. तुम्हाला ऑप्शन बाईंग मध्ये 100% ठेवावं लागणार आहे. कारण ऑप्शन बाईंग मध्ये तुमची प्रोबॅबिलिटी चान्सेस जिंकण्याचे फक्त 30% आणि 30% चान्सेस जिंकण्याचे असल्यामुळे तुम्हाला 100% मोठाले रिस्क रिवॉर्ड घ्यावा लागणार आहे, त्याशिवाय तुम्ही प्रॉफिटेबल राहणार नाहीत. आणि ऑप्शन सेलिंग मध्ये 70% चान्सेस आहेत तुम्ही सक्सेसफुल होण्याचे. कारण मार्केट एका रेंज मध्ये साइडवेज जरी गेलं तरी तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतं 100%. फक्त फंड जास्त लागतो म्हणून बरेच जण ऑप्शन सेलिंग करत नाहीत. पण तुम्हाला जर एखादा बिझनेस चालू करायचा म्हणला तर तुम्हाला तिथे फंड 100% लागणार आहे. त्या फंडचा तुम्ही विचार करा. तुम्ही आता काही जण असे पण असतात 6 दिवस प्रॉफिट करणार, 6 दिवस प्रॉफिट रेग्युलर करणार आणि एका दिवसात सगळं 6 दिवसाचं प्रॉफिट लॉस मध्ये घेणार आणि स्वतःच्या खिशामधून सुद्धा लॉस देणार.
मग तुम्हाला असा ट्रेडर व्हायचंय की जो कन्सिस्टन्स नाही, त्याच्याकडे रिस्क रिवॉर्ड नाही, रिस्क मॅनेजमेंट नाही, तर असा एक प्रोफेशनल ट्रेडर व्हायचंय की ज्याच्याकडे रिस्क रिवॉर्ड पण आहे आणि रिस्क मॅनेजमेंट पण आहे आणि तो कन्सिस्टन्सी काही ना काही ते शिकत चाललेला आहे, लर्निंग पर्पजने आलेला आहे. आणि एकदा का तुम्ही रिस्क मॅनेजमेंट, रिस्क रिवॉर्ड शिकलात, एक प्रोसेस तयार करा आणि जोपर्यंत तुम्ही ठरवा की मी जो रिस्क रिवॉर्ड तयार केलेला आहे, जो माझा 1:1 असेल, 1:2 असेल, काही पण रिस्क रिवॉर्ड असेल माझा, तो मी 100% फॉलो करणार आहे. जरी ते पाहत असाल तुम्ही माझा रिस्क रिवॉर्ड काय ठरलेला आहे, मी तो 100% फॉलो करणार. मी मध्ये कुठेही ट्रेड कट करणार नाही, भलेही माझा लॉस हो. तुमचा 100% येथे कॉन्फिडन्स पाहिजे की हा ट्रेड माझा प्रॉफिटेबल जाऊ शकतो. जोपर्यंत माझा एसएल जाणार नाही, जेव्हा माझा एसएल जाईल तेव्हा हा ट्रेड मला लॉस मध्ये देणार आहे 100%. तोपर्यंत माझा लॉस नाही आहे ट्रेड मध्ये. हा ट्रेड नंतर फिरून मला प्रॉफिटेबल देऊ शकतो. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मराठी ऑप्शन ट्रेडिंग या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री